Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. मी जेव्हा या ठिकाणी आलो, अचानक भैयानी तो व्हिडिओ लावला. मला माहिती नव्हतं की हा व्हिडिओ लावला जाणार आहे. हा व्हिडिओ पाहून मला एक गोष्ट सुचली की माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर मी बोललेल्या भाषणात तोंडपाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही. जेवढी अंग्रेजी मी बोलली, जेवढी हिंदी मी बोलली, तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो, पाठ करा, रात्रंदिवस पाठ करा. आणि जर एकदम वाक्यरचना तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला 20 दिवस आहेत. मी काय अर्ज भरायला जाणार नाही. माझ्या समोर जो उमेदवार आहे त्यांनी मी जोपर्यंत फॉर्म भरतो तोपर्यंत त्यांनी मी जेवढं बोलतो तेवढं इंग्लिशमध्ये पाठ करून दाखवायचं. स्पर्धा कशाची लावली? इंग्लिशमध्ये बोलण्याची. हो, हा भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली. प्रत्येकाला प्रत्येकाच्या मातृभाषेचा अभिमान. संसदेमध्ये केरळचा एखादा माणूस संसदेत खासदार म्हणून गेला तर त्याच्या भाषेतच बोलतो ना. तेलुगू म्हणून गेला तर तेलुगू भाषेतच बोलतो ना. तुम्ही कुठल्या भाषेत बोलता यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची किती बाजू लावून धरता हे महत्वाचं आहे का इंग्लिश बोलणं महत्वाचं आहे? क्रांतिसिंह नाना पाटलांनी संसदेमध्ये असं भाषण केलं की त्या ठिकाणी आपल्या मराठी माणसांचा आवाज उठवला होता. त्यांचं शिक्षण तर काहीच नव्हतं. आपल्या ज्या मतदारसंघामध्ये आपण तुम्ही आम्ही सगळेजण काम पाहतो, ज्यांचं आज नाव लौकिक घेतलं जातं, आपल्या ढाकणे साहेब, आदरणीय कैलासवासी बबनराव ढाकणे साहेब, त्यांचं शिक्षण सुद्धा कमीच होतं ना. पण बीड मध्ये जाऊन तिथं लोकसभेचा झेंडा लावला होता. आणि मी आज मतदारसंघात फिरतो. काल माणिक दौंडीला गेलो मी. शिक्षण कमी होतं.